विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2023 या वर्षाची जी ॲक्टिव्हिटी शीट बोर्डाची आहे त्या ॲक्टिव्हिटी शीट मधील प्रश्न 5वा ए लेटर रायटिंगचा आहे। त्यामध्ये तुम्हाला 2 लेटर दिलेले असतात, A1 और A2। एक लेटर फॉर्मल असतं आणि एक इनफॉर्मल असतं। त्यापैकी तुम्हाला एक लेटर तुम्हाला आन्सर शीट मध्ये लिहायचं आहे। या ठिकाणी आपण दोन्ही प्रकारचे लेटर समजून घेणार आहोत। इमॅजिन यू आर आनंदी आनंद जाधव। You have read the following advertisement and write any one of the following letters। म्हणजे कल्पना करायची आहे की तुम्ही आनंदी किंवा आनंद जाधव आहात आणि तुम्ही ही खालची जी ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात दिलेली आहे ती वाचलेली आहे। राइट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर। कोणतेही एक लेटर आपल्याला लिहायचे। आता ही ॲडव्हर्टाइजमेंट आधी समजून घेऊया। एन्चॅन्टिंग ब्युटी चिखलदरा। एन्चॅन्टिंग ब्युटी म्हणजे काय तर आकर्षित करणारी मोहक अशी सुंदरता। आपलं ठिकाण कुठलं दिलेलं इथे चिखलदरा। एन्जॉय द फेमस हिल पॉइंट्स अँड नॅचरल ब्युटी, अ लिव्हिंग पॅराडाइज ऑन द अर्थ। म्हणजे नैसर्गिक सुंदरता आणि एक हिल स्टेशनसाठी ते फेमस आहे। त्या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करा जाऊन, आणि हे पृथ्वीवरचं एक स्वर्ग आहे, लिव्हिंग पॅराडाइज ऑन द अर्थ। या ठिकाणी पॉइंट्स कोणते दिलेत? व्हिजिट द सनसेट पॉइंट, भीमकुंड पॉइंट, देवी पॉइंट, इको पॉइंट, अ फेमस गन पॉइंट। म्हणजे तुम्ही चिखलदऱ्याला जर गेलात तर या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता। हे सगळे प्लेसेस सांगितलेत, सनसेट पॉइंट, भीमकुंड पॉइंट, देवी पॉइंट, इको पॉइंट, गन पॉइंट। हे तिथले फेमस प्लेसेस आहेत, पाहण्यासारखे अट्रॅक्शन्स आहेत। एक्सपिरियन्स हॉर्स रायडिंग, बोटिंग अँड वॉटर स्पोर्ट्स। त्या ठिकाणी जर गेलात तुम्ही हॉर्स रायडिंगचा अनुभव घेऊ शकता, बोटिंग करू शकता, वॉटर स्पोर्ट्स तुम्ही एन्जॉय करू शकता। कम्फर्टेबल स्टे अँड एन्जॉयबल नॅचरल ब्युटी। आरामदायक हवेशीर तुम्ही तिथे राहू शकता आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकता। कॉन्टॅक्ट द इन्चार्ज, टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा, डिस्ट्रिक्ट अमरावती। आता आपण प्रथम इनफॉर्मल लेटर समजून घेऊया। इनफॉर्मल लेटर, लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट अ लेटर टू युअर फादर आस्किंग परमिशन टू जॉईन द ट्रिप। म्हणजे वर दिलेली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आपण पाहायची आहे, समजून घ्यायची आहे, आणि आपण आपल्या वडिलांना, युअर लेटर म्हणजे युअर फादर म्हणजे तुमच्या वडिलांना ट्रिपसाठी परवानगी विचारायची आहे। मेक यूज ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स। खालील पॉइंट्सचा आपण लेटर लिहिताना उपयोग करायचा आहे। ड्युरेशन म्हणजे तुमची जी ट्रिप आहे ती किती कालावधीसाठी आहे। टोटल कॉस्ट, किती रुपये लागणार आहेत तुमच्या ट्रिपला। अकॉमोडेशन, तुमच्या ट्रिपला गेल्यानंतर राहण्याची सोय काय आहे। वर्थ सीइंग प्लेसेस, कोणते कोणते ठिकाणं पाहण्यासारखी आहेत। आणि ऍड युअर ओन पॉइंट्स, तुम्हाला स्वतःचे मुद्दे सुद्धा ऍड करायचे आहेत। आपण आता लेटर समजून घेऊया। बघा, इनफॉर्मल लेटर, तुम्ही कोण आहात असं दिलं होतं। जनरली तुम्हाला तुमच्या प्रश्नामध्ये यू आर सो अँड सो, इमॅजिन म्हटल्यानंतर कल्पना करायची की तुम्ही आनंदी जाधव आहात, आणि मग तुमचा ऍड्रेस तिथे दिलेला असतो, कधी कधी ऍड्रेस, पण या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये फक्त आनंदी जाधव दिलाय, तर खालचा ऍड्रेस तुम्ही स्वतःचा लिहिला तरी चालेल। आनंदी जाधव, प्रियदर्शिनी कॉलनी, दत्त मंदिर रोड, मुरुड, रायगड। त्यानंतर एक ओळ सोडून डेट टाकायची आहे, ज्या दिवशी तुम्ही लेटर लिहिणार आहात त्या दिवशीचं, 3 फेब्रुवारी 2025। यानंतर बघा, इथे आपण सॅल्युटेशन लिहिलंय, डिअर पापा। तुम्ही वडिलांना डॅडी किंवा दादा असं काही बोलत असाल इनफॉर्मल आपल्या भाषेमध्ये, तरी तिथे लिहिलं तरी चालणार आहे। आता आपण लेटर इनफॉर्मल लिहितोय, अनौपचारिक म्हणजे आपण आपली स्वतःची भाषा वापरू शकतो। आपण सुरुवात कशी करणार आहोत लेटरची? पहिला पॅरेग्राफ तुम्ही जनरली सहज लिहू शकता। आय एम फाईन हिअर, मी खूप इकडे चांगली आहे। होप यू विल बी ऑल्सो फाईन, तुम्ही सुद्धा चांगले आहात अशी आशा करते। आय एम स्टडिंग रेग्युलरली अँड होप विल गेट गुड मार्क्स इन द नेक्स्ट एक्झाम,
मी खूप अभ्यास करत आहे आणि आशा करते की मला येणाऱ्या एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळतील. I am writing this letter to inform you that our school arrange educational trip or educational tour. मी तुम्हाला हे पत्र कशासाठी लिहिते तर तुम्हाला माहिती करून देण्यासाठी की आमच्या शाळेने एक एज्युकेशनल टूर आयोजित केलेली आहे. इट इज व्हेरी ब्युटिफुल हिल स्टेशन चिखलदरा. ते एक सुंदर असं हिल स्टेशन आहे, थंड हवेचं ठिकाण आहे आणि त्याचं नाव काय आहे? चिखलदरा. इट इज कॉल्ड अ लिव्हिंग पॅराडाईज ऑन द अर्थ. त्यालाच पृथ्वीवरचा स्वर्ग असंही म्हणतात. आता ही जी माहिती 2 वाक्य दिलीत ती तुमच्या ऍडव्हर्टाइजमध्ये दिलेले आहेत, मी तसेच घेतलेत. या पहिल्या पॅरेग्राफमध्ये जनरली तू कशी, मी छान आहे, तुम्ही कसे आहात, मी हे पत्र बऱ्याच दिवसांनी लिहिते किंवा आणि ह्याच्यामध्ये पर्पज लिहायचा. पत्र लिहिण्याचा काय हेतू आहे, काय उद्देश आहे ते लिहायचे. तर हेतू काय दिलाय आपण की आमच्या शाळेने एज्युकेशनल टूर किंवा ट्रिप आयोजित केली आहे आणि त्याच्यासाठी त्याची माहिती देण्यासाठी मी हे पत्र तुम्हाला लिहिते आहे. आता जे आपल्या क्वेश्चनमध्ये जे पॉइंट्स दिलेले आहेत ते आपण बघूया. ड्युरेशन म्हणजे कालावधी, किती दिवसाची ट्रिप आहे. बघा मी आता सेकंड पॅरेग्राफ लिहिलाय. पॅरेग्राफ लिहिताना विद्यार्थ्यांनो स्पेस सोडायचा नाही. आपण जर जनरली पॅरेग्राफ लिहिताना स्पेस सोडतो, पण आपल्याला फुल ब्लॉक स्टाईलमध्ये लेटर लिहायचं असल्यामुळे तुम्ही पॅरेग्राफ लिहिताना स्पेस सोडायचा नाही आणि पॅरेग्राफ संपला की एक ओळ सोडायची, म्हणजे तो पॅरेग्राफ एक्झामिनरला तुमचा पेपर चेक करत असताना पटकन दिसेल. बघा, इट इज ओनली फॉर 3 days. ती जी ट्रिप आहे ती फक्त 3 दिवसाची आहे. द होल टूर कॉस्ट 3000 रुपीज पर हेड. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 3000 रुपये लागणार आहेत. टूर इन्क्लूड्स लॉजिंग, बोर्डिंग अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. टूर म्हणजे इथे ट्रिप असं तुम्ही लक्षात ठेवा, टूर आणि ट्रिप एकाच अर्थाने मी इथे घेतलेले आहेत. ट्रिप इन्क्लूड्स लॉजिंग, बोर्डिंग अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. म्हणजे ह्या ट्रिपमध्ये जे आपण 3000 रुपीज घेतले त्यामध्येच लॉजिंग आहे, त्यानंतर तिथे बोर्डिंग आहे, जाण्याचा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, जाण्याचा खर्च त्यामध्येच त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. अकोमोडेशन इज अरेंज ॲट प्रायव्हेट लॉजेस ॲज इट इज सुटेबल टू अस. राहण्याची सोय मात्र त्यांनी प्रायव्हेट लॉजेसवर मध्ये केलेली आहे कारण ते आपल्याला सुटेबल आहे, सूट होण्यासारखं आहे. आता हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते तुमच्या इन्फॉर्मल लेटरच्या क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. ते पॉइंट्स बघूनच मी पॅरेग्राफ तयार केलेला आहे. त्यानंतर बघा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आता कोणते पॉइंट्स आहेत की ज्यावरती मी वाक्य करू शकते. तर इथे बघा, आता आम्ही ट्रिपला गेल्यानंतर तिथे कोणते कोणते ठिकाणं पाहू शकणार आहोत, काय काय करू शकणार आहोत, हे सगळी माहिती मी त्या ऍडव्हर्टाइजमेंट मधली दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये लिहिली. We will visit different points like Sunset Point, Bhimkund Point, Devi Point, Eco Point, a famous gun point. आम्ही तिथे गेल्यानंतर सनसेट पॉइंट, भीमकुंड पॉइंट, देवी पॉइंट, इको पॉइंट, गन पॉइंट हे जे प्रसिद्ध ठिकाण आहेत त्यांना भेट देणार आहोत. वी विल ऑल्सो एक्सपिरियन्स देअर हॉर्स रायडिंग, बोटिंग अँड वॉटर स्पोर्ट्स. हे वाक्य तुम्हाला तुमच्या ऍडव्हर्टाइज मध्ये दिलेले आहेत. फक्त वी विल हे मी ऍड केलंय, म्हणजे आम्ही भेटणार आहोत, आम्ही करणार आहोत, फ्युचर मधलं आहे. तुम्ही ट्रिपला गेल्यानंतर ते करणार आहात म्हणून तिथे फ्युचर टेन्स वापरलाय. वी विल धिस इयर इज, बघा इथे वाक्य वी विल ऑल्सो एक्सपिरियन्स देअर हॉर्स रायडिंग अनुभवणार आहोत, बोटिंग करणार आहोत, वॉटर स्पोर्ट्स तिथे अनुभवणार आहोत. धिस इयर इज लास्ट इयर ऑफ मी इन दिस स्कूल. ह्या शाळेमधलं हे जे वर्ष आहे ते माझं शेवटचं आहे. ऑल माय फ्रेंड्स आर गोइंग फॉर द ट्रिप, फॉर द टूर. म्हणजे जे माझे सगळे मित्र आहेत ते या टूरला, या ट्रिपला जाणार आहेत. 4 टीचर्स. आता इथे 4 टीचर्स म्हणजे माझ्या शाळेमधले 4 शिक्षक आणि गाईड्स आर ऑल्सो अकंपनी अस. म्हणजे आमच्यासोबत 4 शिक्षक तर येणारच आहेत, परंतु त्याचबरोबर गाईड सुद्धा आम्हाला सोबत येणार आहे. सो इट इज माय हंबल रिक्वेस्ट टू यू टू गिव्ह मी परमिशन टू जॉईन द ट्रिप. आता मी दुसरा पॅरेग्राफ, त्याच्यानंतरचा जो तिसरा पॅरेग्राफ आहे तो केलाय. यामध्ये काय दिलंय की म्हणून माझी ही तुम्हाला खूप नम्र विनंती आहे की तुम्ही मला ट्रिपला जॉईन होण्यासाठी परमिशन द्यावी.
आय होल हार्टली वॉन्ट्स टू जॉईन द ट्रिप ऑल्सो. मला सुद्धा मनापासून त्या ट्रिपला सामील व्हायचं आहे, जायचं आहे. वेटिंग फॉर युअर अफर्मेटिव्ह रिप्लाय. तुमच्या होकारात्मक रिप्लायची मी वाट बघते, तुमच्या परमिशनची मी वाट बघते. डोंट वरी अबाउट माय स्टडी अँड सेफ्टी. माझ्या सुरक्षिततेची आणि माझ्या अभ्यासाची तुम्ही काळजी करू नका. टुरिझम डिपार्टमेंट हॅज ऑल्सो गिव्हन अस कन्सेशन इन द एंट्री फीज. टुरिझम डिपार्टमेंट कडून सुद्धा आम्हाला एंट्री फी मध्ये कन्सेशन मिळणार आहे. आय हॅव ऑलरेडी सेव्ह फ्रॉम माय मनी पॉकेट. आता इथे आय हॅव सेव्ह फ्रॉम माय मनी 1000 रुपीज. म्हणजे मी माझ्या मनी पॉकेटमधून 1000 रुपये सेव्ह केलेले आहेत. कशासाठी? तर माझ्या ट्रिपसाठी. आता शेवटी बघा, शेवटी आपण काय लिहितो? कन्वे माय रिगार्ड्स टू मम्मी, आजी, आजोबा अँड लव्ह टू स्मॉल चिल्ड्रन. म्हणजे आपण नमस्कार सांगतो ना, तसं आजी आजोबांना नमस्कार, छोट्या मुलांना खूप खूप प्रेम. हे वाक्य लिहायला विसरायचं नाही. युअर्स लव्हिंग आनंदी जाधव. वरती सेंडर्स मध्ये जे नाव टाकलंय तेच इथे लिहायचंय, युअर्स लव्हिंग आनंदी जाधव. आता इथे युअर्स लव्हिंग डॉटर असं लिहिलं तरी आणखीन छान होईल, कारण आनंदी म्हणल्यानंतर मुलगी आहे, म्हणून इथे तुम्ही डॉटर लिहा. आणि जर मुलगा तुम्ही आनंद असं नाव लिहिलं तर तिथे तुम्ही युअर्स लव्हिंग सन असं लिहून तुम्ही शेवट करू शकता. अशा प्रकारे आपण इथे फॉर्मल लेटर लिहिलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, हे जे लेटर आहे, हे लेटर तुम्ही काळजीपूर्वक जर ऍडव्हर्टाइजमेंट बघितली आणि प्रश्नामधले जर पॉइंट्स बघितले तर सहज तुम्हाला लिहिता येईल. यामध्ये फक्त मी प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स वापरलेले. आम्ही काय काय करणार आहोत तिथे गेल्यानंतर ते फ्युचर टेन्स मध्ये लिहिलंय, आणि तुम्ही आता काय ठरवलेलं आहे ते मी प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिलेलं आहे. आता आपण यानंतर फॉर्मल लेटर पाहणार आहोत. फॉर्मल लेटरचा आधी आपण प्रश्न पाहूया काय आहे तो. तुम्हाला 2 लेटर पैकी फक्त एकच लेटर लिहायचंय. मी इथे तुम्हाला प्रॅक्टिस आणि समजून सांगण्यासाठी दोन्ही लेटर लिहिलेत. लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट. राईट अ लेटर टू द ऑफिसर इन चार्ज टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा आस्किंग फॉर. म्हणजे वरती दिलेली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती पहा आणि तुम्ही कोणाला लेटर लिहा? द ऑफिसर इन चार्ज टुरिझम डिपार्टमेंट. टुरिझम डिपार्टमेंटचे जे ऑफिसर आहेत, इन्चार्जर आहेत, त्यांना चिखलदऱ्याचे, त्यांना लिहायचंय. कशासाठी? लेटर आस्किंग फॉर, विचारायचे. कशासाठी? काय विचारायचंय? कन्सेशन इन एंट्री फीज. आम्हाला एंट्री फी मध्ये कन्सेशन आहे का, किती आहे? अकोमोडेशन डिटेल्स, राहण्याची सोय आमची काय आहे? फूड फॅसिलिटी, कोणतं अन्न आम्हाला दिलं जाणार आहे, त्याची सोय काय केली आहे? प्रोव्हिजन फॉर ऑनलाईन बुकिंग, ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर तुम्ही काय प्रोव्हिजन केलेलं आहे? असे प्रश्न त्यांना विचारायचे, त्याची माहिती तुम्हाला घ्यायची आणि ते लेटर आपण आता पाहूया. बघा, आता तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं होतं यू आर आनंदी जाधव. तोच ऍड्रेस मी इथे लिहिलाय, आनंदी जाधव, प्रियदर्शनी कॉलनी, दत्त मंदिर रोड, मुरुड जंजिरा, डिस्ट्रिक्ट रायगड. डेट एक ओळ सोडून डेट टाकली आहे 3 फेब्रुवारी 2025. आणि यानंतर मात्र फॉर्मल लेटर असल्यामुळे तुम्ही कोणाला तुमचं पत्र लिहिणार आहात त्याचा इथे रिसिव्हर्स ऍड्रेस लिहिणं महत्वाचं आहे. तुम्ही तुमचं पत्र कोणाला पोहोचणार आहे तर जे चिखलदऱ्याचे टुरिझम डिपार्टमेंटचे जे इन्चार्जर आहेत, जे ऑफिसर आहेत, त्यांना ते मिळणार आहे आणि म्हणून तो पत्ता इथे रिसिव्हर्स ऍड्रेस लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर सब्जेक्ट अबाउट द डिटेल्स ऑफ चिखलदरा ट्रिप. आता तुम्हाला कशाबद्दल डिटेल माहिती पाहिजे तर चिखलदरा ट्रिप बद्दल माहिती पाहिजे, म्हणून तिथे लिहिलंय अबाउट द डिटेल्स ऑफ द चिखलदरा ट्रिप. तुम्हाला जनरली तुमच्या प्रश्नामध्येच सब्जेक्ट दिलेला असतो. आता इथे रेफरन्स का लिहिलाय मी तर इथे दिलेले ऍडव्हर्टाइजमेंट आहे आणि म्हणून रेफरन्स लिहिणं महत्वाचं आहे. युअर ऍडव्हर्टाइजमेंट गिव्हन इन लोकमत न्यूजपेपर डेटेड ऑन 5 जानेवारी 2025. म्हणजे तुम्हाला इथे काय करायचंय?
रेफरन्स काय द्यायचा आहे तर तुमची जी ऍडव्हर्टाइजमेंट होती लोकमत न्यूजपेपर मधली आणि 5 जानेवारी 2025 ला दिलेली त्या ऍडव्हर्टाइजचा रेफरन्स आपण द्यायचा आहे. आता इथे बघा रिस्पेक्टेड सर लिहायचे, रिस्पेक्टेडचं स्पेलिंग व्यवस्थित लिहायचे, ह्यामध्ये सुद्धा फुल ब्लॉक स्टाईल वापरायचे. आता पहिला जो पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफमध्ये काय दिले बघा, आय एम आनंदी जाधव, द स्टुडंट्स रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सर एस ए हायस्कूल. मी कोण आहे, आनंदी जाधव आहे आणि मी जे सर एस ए हायस्कूलचे जे विद्यार्थी आहेत त्यांची स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे त्यांची प्रतिनिधित्व करणारी एक विद्यार्थिनी आहे. आय वुड लाईक टू कलेक्ट सम इन्फॉर्मेशन अबाउट चिखलदरा ट्रिप because yesterday our headmaster read your advertisement and decided to select Chikaldara place as for long journey trip. म्हणजे आता हे वाक्य मोठं असलं तरी सोपं आहे की मला तुमच्याकडनं चिखलदरा ट्रिपची माहिती घ्यायला आवडेल कारण काल आमच्या हेडमास्टरांनी किंवा हेडमास्टर सरांनी तुमची ऍडव्हर्टाइजमेंट वाचली आणि त्यांनी ठरवलं की चिखलदरा हे ठिकाण आमच्या लॉंग जर्नी ट्रिपसाठी सिलेक्ट केलेलं आहे. ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ आवर स्कूल हेडमास्टर हॅज गिवन मी रिस्पॉन्सिबिलिटी टू कलेक्ट इन्फॉर्मेशन. आणि मी विद्यार्थ्यांची प्रतिनिधित्व करणारी प्रतिनिधी असल्यामुळे मी माझ्याकडे सरांनी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी दिलेली आहे सर्व माहिती गोळा करण्याची. सर वी आर टोटली 40 स्टुडंट्स अँड 4 टीचर्स. आम्ही एकूण किती विद्यार्थी आहोत, 40 विद्यार्थी आणि 4 शिक्षक. वी हॅव अरेंज आवर ट्रिप इन फेब टू 21 to 23. म्हणजे आम्ही जी ट्रिप अरेंज केलेली आहे ते 21 ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान केलेली आहे. आय हॅव हर्ड दॅट यू ऑफर कन्सेशन रेट्स टू द स्कूल स्टुडंट्स इन एंट्री फीज. म्हणजे मी असं ऐकलं आहे की तुम्ही जे शाळेचे विद्यार्थी आहात त्यांना कन्सेशन देता एंट्री फी मध्ये. यू ऑल्सो गिव्ह सम कन्सेशन फॉर अकोमोडेशन. हे पॉइंट जे आहेत ते आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहेत आणि त्या पॉइंटच्या आधारावरती मी इथे वाक्य तयार केलेले आहेत. पुढे त्यांनी काय दिले बघा, यू ऑल्सो गिव्ह सम कन्सेशन फॉर अकोमोडेशन. अकोमोडेशन म्हणजे राहण्याच्या सोयीमध्ये सुद्धा तुम्ही काही कन्सेशन दिलेलं आहे. इफ यू गिव्ह डिटेल्स इन ऍडव्हान्स इट विल बी क्वाईट इझी टू मॅनेज द मनी फ्रॉम द स्टुडंट. जर तुम्ही आम्हाला ही माहिती सविस्तरपणे आधीच दिली तर आम्हाला विद्यार्थ्यांकडनं पैसे जमा करण्यासाठी सोपं जाईल. डू यू ऑल्सो प्रोव्हाइड गाईड अलॉंग अवर स्टुडंट टू व्हिजिट डिफरंट पॉइंट्स. म्हणजे आम्हाला जेव्हा वेगवेगळी ठिकाणं पाहिजे आहेत तेव्हा तुम्ही आम्हाला गाईड जो माहिती देणारा आहे तो प्रोव्हाइड करणार आहात का. काइंडली प्रोव्हाइड द डिटेल्स ऑफ ऑनलाईन बुकिंग फॉर आवर कन्व्हिनियन्स. आणि आमच्या सोयीसाठी ऑनलाईन बुकिंग करायचे आहे तर त्याचे जे डिटेल्स आहेत ते तुम्ही आम्हाला पाठवा किंवा प्रोव्हाइड करा. We all students are from Raigad district, so please send route as well as worth seeing places so that we can inform our students and parents. आम्ही सगळे विद्यार्थी आहोत तो रायगड डिस्ट्रिक्ट मधून येणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही जो रूट आहे तो आम्हाला पाठवा आणि त्याचप्रमाणे की ज्यामुळे आम्ही काय करू शकू विद्यार्थ्यांना आणि पॅरेंट्सला त्याची माहिती देऊ शकू. थँकिंग यू अँड वेटिंग फॉर युअर रिप्लाय ॲज अर्ली ॲज पॉसिबल. तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या रिप्लायची आम्ही लवकरात लवकर येईल अशी वाट पाहत आहोत. युअर्स फेथफुली आनंदी जाधव. अशा प्रकारे मी इथे फॉर्मल लेटर लिहिलेलं आहे. विद्यार्थ्यांनो जे ऍडव्हर्टाइजमेंट आहे आणि प्रश्नामध्ये दिलेले जे पॉइंट्स आहेत त्याच्याच साहाय्याने तुम्ही छोटे छोटे वाक्य करून लेटर लिहायचं आहे. इथे तुम्हाला फॉर्मल आणि इनफॉर्मल 2 लेटर आहेत त्यापैकी एक लेटर लिहायचंय. तुम्हाला लेटरचे मार्क्स जरी तुमची मेन बॉडी जी समजा थोडीशी चुकली तरी सुद्धा ज्या स्टेप्स असतात सेंडर्स ऍड्रेस असेल, सॅल्युटेशन असेल, डेट लिहिलेली असेल, त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन असेल, याला सुद्धा मार्क्स असतात. त्यामुळं लेटरचा प्रश्न कोणीही स्किप करू नका. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते जरूर कॉमेंटमध्ये मला विचारा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.